राज्य मंत्रिमंडळाची आज बैठकीत राज्यातील पूरस्थितीवर चर्चेची शक्यता, तर सरकार ओला दुष्काळ जाहीर करणार का याकडे पूरग्रस्तांच्या नजरा। धाराशिवमधील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर, मुसळधार पावसाचा धोका लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। धाराशिवमधील परंडा तालुक्यात पावसाचा हाहाकार, पुरात अडकलेल्यांच्या मदतीसाठी खासदार ओमराजे निंबाळकर एनडीआरएफ सोबत बचाव कार्यात सहभागी, अथक प्रयत्नानंतर एकाच कुटुंबातील 4घांना वाचवण्यात यश। सोलापुरातील बार्शीमध्ये चांदणी नदीवरील पूल गेला वाहून, पावसामुळे नदीला आलेल्या पुरामुळे रस्ते पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्कही तुटला। अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्याला पावसानं झोडपलं, नदी नाल्यांना पूर आल्यानं पाणी शिरलं, घर आणि शेत जमिनींमध्ये अनेक ठिकाणी रस्ते गेले वाहून। जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 10 दरवाजे उघडले, धरणातून 44,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, धरण परिसरातील ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना। लाडकी बहीण योजनेत तब्बल 4,900 कोटींचा भ्रष्टाचार, 26 लाख महिलांना योजनेतून कमी केलं, सुप्रिया सुळेंचा सरकारवर गंभीर आरोप। धनंजय मुंडेंच्या मागणीवर अजितदादांचा सकारात्मक प्रतिसाद, मुंडेंच्या विनंतीचा मान केला जाईल तर सूचनांचंही पालन केलं जाईल, अजित पवार यांचं मोठं विधान। मराठ्यांचा जर त्रास झाला रे बाबा, अजितदादाचा कार्यक्रम झाला। धनंजय मुंडेंना रोजगार हमीच्या कामावर पाठवा, जरांगेंचा खोचक टोला, तर संतोष देशमुखांच्या आत्म्याचा विचार करा, आव्हाडांची टीका। शनी शिंगणापूर देवस्थानचा कारभार आता प्रशासकाच्या हाती, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी प्रशासक म्हणून काम पाहणार। आणि मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये 3 मजली इमारत कोसळली, दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींचा शोध सुरू। बातमीपत्राला सुरुवात करूया, तर सुरुवातीला एक मोठी बातमी। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। दरम्यान मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील ओल्या दुष्काळावर चर्चा होणार आहे, सोबतच केंद्रीय पथकाला अतिवृष्टीची पाहणी करण्यासंदर्भात देखील कॅबिनेटमध्ये चर्चा होणार आहे। तर मराठवाड्यासह राज्यात ज्या ठिकाणी अतिवृष्टी आणि पूरस्थिती निर्माण झालेली आहे त्या ठिकाणी केंद्रीय पथक पाचारण करण्यासाठी मुख्यमंत्री निर्णय घेणार असल्याची ही माहिती मिळते। त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पूरग्रस्त भागात सरकार ओला दुष्काळ जाहीर करणार का याकडे शेतकऱ्यांचं लक्ष असेल। पुन्हा एकदा धाराशिव जिल्ह्यामध्ये पाऊस तुफान बरसलेला आहे। भूम, परंडा आणि वाशी परिसरात जोरदार पाऊस झालाय। परंडा परिसरात नागरिकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात यश आलंय, तर रात्री उशिरापर्यंत हे बचाव कार्य सुरू होतं। भूम आणि परंडा परिसरात पावसाचा धोका थोडा टळला असला तरी कळंब तालुका परिसरात पावसाचा जोर वाढलाय। मध्यरात्री मांजरा नदीला पूर आल्यानं नदीनं धोक्याची पातळी ओलांडली होती। कळंब तालुका परिसरातील खोंदला, भोपला, सातारा या गावात नदीचं पाणी शिरलं असून कळंब शहराला देखील या पाण्याचा फटका बसलाय। गावात रात्री 1 जण युवक पाण्यामध्ये अडकला असून त्याला बचाव कार्याच्या मदतीनं बाहेर काढण्यात आलं। यावेळी आमदार कैलास पाटील हे देखील रात्री उपस्थित होते। प्रशासनाकडून आजच्या पावसाचा अंदाज पाहूनच जिल्ह्यातील शाळांना 1 दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। परंडा तालुक्यातील वडनेर इथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराच्या पाण्यात मध्यरात्रीपासून अडकलेल्या एकाच कुटुंबातील 4 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय। खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्वतः एनडीआरएफच्या जवानांसोबत या बचाव कार्यात ते सहभागी होत कुटुंबाची सुटका केली आहे। या थरारक बचाव कार्यानंतर खासदारांनी फेसबुक पोस्टद्वारे माहिती देत सर्वांचे आभार मानलेत।
मिळालेल्या माहितीनुसार परंडा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वडनेर गावात पूरस्थिती निर्माण झाली होती। येथील एका घरात पाणी शिरल्यानं एकाच कुटुंबातील 4 जण रात्री 2 वाजेपासून आपल्याच घराच्या छतावर अडकून पडले होते। घटनेची माहिती मिळताच खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण केलं आणि स्वतः त्यांच्यासोबत बचाव कार्यात उतरले। अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर या कुटुंबाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं। धाराशिव जिल्ह्यातील सगळ्या शाळांना आज जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केलेली आहे। पावसाची परिस्थिती पाहता जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च आणि माध्यमिक सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। लेखी आदेश जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं शिक्षण विभागानं काढलेत। धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार कायम असून आज देखील पाऊस सुरू असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून ही सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। बीड जिल्ह्यातील पूरस्थिती लक्षात घेता बीड जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। बीडमध्ये कालपासून जिल्ह्यात 2 दिवस मोठ्या पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय आणि त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। दरम्यान जिल्ह्यातील काही गावात अजूनही पूरस्थिती कायम आहे आणि त्यामुळे स्थानिकांचा संपर्कही तुटला आहे। जळगावच्या पारोळा शहर आणि ग्रामीण भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। या पावसामुळे तालुक्यातील मेहू, जोगलखेडे, हनुमंतखेडे, शिरसमणी, चोरवड, मंगरूळ, वाघरा, वाघरी, कमदवाडी यासारख्या गावांमध्ये शेतातील पिकांना मोठा फटका बसलाय। त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात येते। 2 दिवसामध्ये जर काय शासनाने या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे नाही केले, सरसगट म्हणतो मी, नुसतं एकाचे नाही, सरसगट पंचनामे करा, एकाचं नाही, इथे कोणा एकाचं नुकसान झालेलं नाही, पूर्ण परिसराचं, पूर्ण तालुक्याचं नुकसान झालेलं आहे, त्याच्यामुळे जिल्ह्याचं नुकसान झालेलं आहे। तर सरसगट करून मोकळे व्हा। जर का सरसगट पंचनामा नाही झाला तर महाराष्ट्र शेतकरी संघटना पूर्ण जिल्ह्यामध्ये खूप मोठं आंदोलन उभं करेल। तहसील कार्यालयांवरती असेल, जिल्हाधिकारी कार्यालयावरती असेल। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय वाघमारे थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विजय, नेमकी आता तिथे पावसाची काय सद्यस्थिती आहे, किती नुकसान झालंय? निश्चित मागील 2 दिवसापूर्वी जो पाऊस झाला त्याच्यामुळे जळगाव जिल्ह्यामधील पाचोरा असेल, भडगाव असेल, एरंडोल असेल या 3 तालुक्यामध्ये प्रामुख्याने जे आहे ते पावसाने हाहाकार माजविला। आपण जर पाचोरा तालुक्याचा विचार केला तर सर्वाधिक फटका जो आहे तो पाचोरा शहराला आणि तालुक्याला बसलेला आहे। म्हणजे आपण बघू शकतायत की आपण पाचोरा शहरातील जी हिवरा नदी आहे, या हिवरा नदीला स्थानिकांच्या माहितीनुसार साधारण 20 ते 25 वर्षांनंतर या हिवरा नदीला एवढ्या मोठ्या प्रमाणात पूर आला। पाचोरा शहरातील जे नुरानी नगर असेल, बाहेरपुरा असेल, कृष्णापुरी असेल, बेहरम नगर असेल या भागांमधील तब्बल 400 घरांमध्ये या पुराचं पाणी शिरलं आणि त्याच्यामुळे जनजीवन जे आहे ते पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। बेहरम भागातील नागरिकांची तर परिस्थिती अशी होती की रात्री त्यांच्या घरी चूल देखील पेटलेली नाही आहे, कारण या हिवरा नदीच्या पुरामध्ये घरातील जे साहित्य असेल, धान्य असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या वाहून गेल्या। त्याच्यामुळे अनेकांना जे आहे आज आपलं उदरनिर्वाहाचं जे साधनं होती त्या भागातील रहिवासी साधारणपणे मासेमारी करतात, त्यांची जाळे असतील, इतर साहित्य असेल ते देखील या पुरामध्ये वाहून गेलेले आहेत। ग्रामीण भागाचा जर आपण विचार केला तर ग्रामीण भागातील तारखेडा येथे अनेकांचं पशुधन वाहून गेलेलं आहे। बहुडा असेल, इंद्रायणी असेल, गडद असेल, तितूर असेल, उतावडी नदी असेल यांना मोठा पूर आल्यामुळे ग्रामीण भागातील सातगाव डोंगरी, वाणेगाव, निंबोरे, वरखेडी, वेरूळ, लोहारी यासह अनेक गावांना या पाण्याचा जो आहे, पुराचा जो आहे तो फटका बसलेला आहे। परिस्थिती एवढी गंभीर झालेली आहे की कपाशी असेल, मका असेल, ही जी पिकं आहेत ती शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर पुरामध्ये वाहून गेलेली आहेत। पंचनाम्याचं जे काम आहे ते प्रशासनाने हाती घेतलेलं आहे, परंतु आपण ज्याला म्हणतो की सर्वच वाहून गेल्यामुळे आता सरकार किती मदत करणार